नाशिकमधील कंपनीमध्ये पीडितांना गोमांस खायला दिलं, नमाज पढायला लावला. मंत्री गिरीश महाजन यांचे गंभीर आरोप. नाशिकमधील इतर कंपन्यांमध्येही तपासाच्या प्रशासनाच्या सूचना. नाशिकमधील कंपनीतील धर्मांतर प्रकरणामधील पीडित तरुणीच्या वर्तणुकीमध्ये धक्कादायक बदल. गेल्या वर्षभरापासून तरुणीनं लिपस्टिक लावणंही केलं बंद. तरुणीनं सलग 2 वर्ष महिनाभर उपवास केल्याची माहिती. रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस. चाकणकरांच्या समता पतसंस्थेतल्या खात्यामधून कोट्यवधींचे व्यवहार. 5 दिवसांमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावं लागणार. एकनाथ शिंदेंच्या सोबत ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याचं वृत्त शिंदे पितापुत्रांनी फेटाळलं. बातमी निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारी. शिंदेंचं स्पष्टीकरण. उभा चिरला तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही. अरविंद सावंत यांच्याकडून स्पष्ट. ठाकरेंना सोडून जाणार नाही. पत्रकारांनाच दिली लेखी हमी. मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा. ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक नाही. ठाकरेंची सेनाच अशा बातम्या पसरवतीये. नरेश म्हस्केंची टीका. ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नाही तर शिवसैनिकही. प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आकाश मोरेंच्या भेटीला. काँग्रेसनं पोटनिवडणुकीमधून माघार घेतल्यानंतर सपकाळ बारामतीच्या दौऱ्यावर. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला बोलावलं तर जाणार. खासदार सुप्रिया सुळेंनी दाखवली तयारी. शेवटी रिश्ते मायने रखते हे, सुळेंची प्रतिक्रिया. आखातामधलं युद्ध थांबवल्याबद्दल पाकिस्तानी लोकांना हवेत 3 शांततेचे नोबेल्स. शहाबाज शरीफ, आसिम मुनीर यांच्यानंतर परराष्ट्र मंत्री इशक दार यांनाही नोबेल देण्याची मागणी. आणि अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा. त्यांच्या दिल्लीमधल्या घराच्या आगीवेळेला सापडली होती बेहिशेबी रक्कम. वर्मांच्या विरोधात महाभियोग चालवला जाण्याचीही शक्यता.